कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। हे दोघं कुठं गेले असतील काय माहित, त्यांच्यात परत अग्रीमेंट तर झालं नसेल ना? काय झालं असेल? अग्रीमेंट म्हणजे धनु दीदी, आर्ग्युमेंट असतं ते. तेच ते. नाही नाही, नसेल झालं. मला नाही वाटत दादा आता वहिनीशी वाद घालून. पण मग कुठे गेले असतील हे दोघं? मला काय वाटतं माहितीये का, आईस्क्रीम खायला गेले असते. कशाला? धनु दीदी, तुला दुसरं काही सुचत नाही का ग? आणि आता तुझं लग्न ठरलंय ना, जरा तरी नीट वाग. अशा आधींमध्ये कशाला जातील ते आईस्क्रीम खायला? ह्या टायमाला का नाही आईस्क्रीम खाऊ शकत? आता जेवण झालं ना, सगळे ह्याच टायमाला आईस्क्रीम खातात. तुला आता दिलं तर तू नाही खाणार का? आईस्क्रीम दिलं तर तू नाही खाणार? तुला लागते भूक धनु. दादा, वहिनी वहिनी आली. दादा, वहिनी, तुम्ही कुठे गेला होता? हे माफी मागायला. कोणाची? पार्टीत जी जी माणसं होती ना, त्या सगळ्यांसमोर तुमच्या दादाला माझी माफी मागायची होती. काय काय? मग काय, पण मग मीच थांबवलं आणि घरी घेऊन आले त्याला. हा मग, वहिनी, आमचा दादा आहेच लय बरवे. धनु दीदी, ब्रेव असतं ते, म्हणजे धाडसी. तेच ते सेमच असतं. ते सगळं जाऊ दे. वहिनी, तू नाही ना आता परत सोडून जाणार आम्हाला? वहिनी, तू प्रॉमिस कर आम्हाला. हो ग माझी लाडूबाई, नाही जाणार. दादा, आजचा दिवस कसला भारी आहे ना. म्हणजे बघ की, धनु दीदीच्या लग्नाची सुपारी पण फुटली आणि वहिनी पण परत घरी आली. मी तर ना आज लय खुश आहे. काहीतरी मस्त गोडधोड बनवते. काय बनवू सांगा धनु दीदी? मी सांगते, आपण ना श्रीखंड पुरी करू. श्रीखंड राजू ताई, इथे काय आपण ना बासुंदी करू. बासुंदी काय? त्यापेक्षा ना मसाले भात कर. नाही तर कांदा भजी. नाही, खीर करू, गोड करायचं ना. खीर नको अगं धनु दीदी. बरं, मग घाऱ्या करूयात का? चालेल. हो. धपाटी करू, धपाटी. खीर करू. एकाच दिवशी खायचं तुम्हाला सगळं? हा? नाही. आजपासून आहे ना, या घरात रोज गोडधोड बनणार. देवा, तुझं लय उपकार झालं. तुळसा परत आली. आता या घरात आहे ना, परत काय असं होऊ देऊ नको, एवढंच तुझ्याकडे मागणं. हे घर आहे ना, कायम हसत खेळत राहू दे देवा. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।